हॅलो, मी माधुरी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। थंबनेलवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कोणता व्हिडिओ घेऊन आलेले। पण मला एका ताईंची कमेंट्स आली होती की ताई तुझं घर खूप सुंदर आहे, पूर्ण घराचा व्हिडिओ दाखव। पण काही कारणांमुळे मला तो व्हिडिओ घेता येत नव्हता। आज मी एकटीनेच हा व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामुळे मी या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये। आज आपल्या घराला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत हा होम टूरचा व्हिडिओ शेअर करीत आहे। तर सुरुवात आपण बाहेरूनच करूया। तर अशा पद्धतीचं बाहेरचं मोठं 2 गेट आहेत, भरपूर सारं आतमध्ये ग्राउंड आहे। तर रोडच्या साईडलाच हे घर आहे, तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं। आणि हे समोर जे दिसते तुळशी वृंदावन शेड वगैरे ते जुन्या घराचं आहे, त्याच्या बाजूलाच आम्ही नवीन घर बांधलेलं आहे। तर स्वामींच्या कृपेने नवीन घर झालेलं आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। समोर जे दिसतोय तो पोर्च आहे, खूप मोठा पोर्च बांधलेला आहे। कारण गावाकडे कसं जॉईंट फॅमिली असते आणि भरपूर सारे लोक आले की आपल्याला जेवणासाठी आतमध्ये कोणी बसण्याऐवजी पोर्च मध्ये हवेशीर सर्व जेवण करायला बसतात, त्यामुळे मोठा असा पोर्च आम्ही बांधलेला आहे। तर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असा हा फुलांचा वेल आहे। या फुलांना वास अजिबातच नाही, पण दिसायला एकदम सुंदर फुलं आहे। ते 2 कलर मध्ये याची फुलं येतात, पांढऱ्या आणि लाल रंगाची याला फुलं असतात। तर या वर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे साईडला पाणी साचले असल्यामुळे तिथं असं शेवाळ आल्यासारखं झाले। या ठिकाणी आंबा, चिकू, पेरू असे व्यवस्थित वेगवेगळे प्रकारची फळं लावलेली आहेत। तर आता आपण आतमध्ये जाऊया। अशा पद्धतीचं सुंदर असं देवांचे फोटो फ्रेम इथे भिंतीवरती लावलेले आहेत। समोरच घड्याळ लावलेलं आहे आणि टीव्ही साठी फर्निचर बनवून घेतलेलं आहे। त्याच बाजूला मंदिर बनवलेलं आहे, जे फर्निचर मध्येच बनवले आहे। अशा पद्धतीचा सोफा बनवून घेतलेला आहे। आपण जरा आता पुढे जाऊन मंदिर पाहूया। तर अशा पद्धतीचं फर्निचरचंच इथे मंदिर बनवून घेतलेलं आहे। आता किचन मध्ये जाऊया। किचन मध्ये पण आम्ही ट्रॉल्या बसवलेल्या नाहीत। ऍक्च्युली सासूबाईंना ट्रॉल्या आवडत नाहीत, त्यामुळे फक्त इथे झाकणच लावून घेतलेले आहेत। व्यवस्थित असे भांडे वगैरे लावलेले आहेत।
किचन मधून बाहेर जाण्यासाठी इथं दरवाजा बसवून घेतलेला आहे। हा सेफ्टी डोअर बसवलेला आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशा या पद्धतीने ते लाईटीवरची शेगडी आम्ही जोडलेली आहे, ज्यावर आम्ही स्वयंपाक करतो। आणि इथे भांडे धुणे घासण्यासाठी पण इथे कट्टा करून घेतलेला आहे। सुंदर असं अंजीर, नारळाची झाडे, चिकू, पेरू असं मस्त असे फळाफुलांची झाडे लावलेली आहेत। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने किचनच्या आणि बेडच्या मध्ये टॉयलेट बाथरूम केलेला आहे। तर दोन्ही पद्धतीचे टॉयलेट बाथरूम इथे बनवलेले आहेत। तर आता बेडमध्ये जाऊया। खाली 2 बेड आणि वरती 1 बेड अशा पद्धतीचं हे 3 BHK घर आहे। तर साईडलाच इथे ड्रेसिंग टेबल आणि एक कपाट बनवून घेतलेला आहे। तर दोन्ही बेडच्या मध्ये जिना बसवलेला आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने इथे वर जाण्यासाठी जिना केलेला आहे। जिन्याच्या खाली ही फर्निचर केलेले आहे, जेणेकरून आपलं जे साहित्य असेल ते आतमध्ये व्यवस्थित ठेवता येईल आणि पसाराही वाटणार नाही। अशा पद्धतीचं इथे फर्निचर बनवून घेतलेलं आहे। तर या रूम मध्ये बेड मधोमध बनवलेला आणि साईडला दोन्ही साईडला जागा सोडलेली आहे। तर इथे एक कपडे ठेवण्यासाठी कपाट बनवून घेतलेले आहे। चला वर जाऊया। जिन्यामध्ये सेन्सर लाईटी बनवलेले आहेत। तर अशा पद्धतीची वरची रूम आहे। रूम मध्येच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे।
सर्व रूम्सला पीओपी करून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकतात खाली जसं बाथरूम आहे त्याच पद्धतीचे वरती हे बाथरूम सेम आहे। समोर जे पत्र्याचं दिसत आहे ते आमचं जुनं घर आहे। त्याच्या पाठीमागच हे घर आम्ही बांधलेलं आहे। तर सुंदर असा निसर्गाचा देखावा टेरेसवरून आपल्याला पाहता येतो। तुम्ही पाहू शकता सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे, कारण सततच पाऊस चालू आहे त्यामुळे आभाळ आलेलं होतं। शौर्याचं नाव या घराला आम्ही दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा बॅनर इथे लावलेला आहे। वरती पाण्याची टाकी ठेवलेली आहे आणि त्यावर जाण्यासाठी तर लोखंडी जिना बसवून घेतलेला आहे। तर हे घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा, आणि या घराची जर डिटेल्स तुम्हाला कोणाला हवी असतील तर कमेंट्स करा।